रेडी स्टार्ट. प्रस्तुतचा अर्ज हा अर्जदार यांनी रेग्युलर दिवाणी दावा नंबर 10/2010 मध्ये दिनांक 10/4/2010 रोजी झालेल्या पुराव्याअभावी दावा खारिजचा हुकूम रद्द होऊन सदरचा दावा पुन्हा फैलावर घेण्यासाठी दाखल केलेला आहे. परिच्छेद. अर्जदार यांच्या कथनानुसार अर्जदार हे रेग्युलर दिवाणी दावा क्रमांक 10/2010 मध्ये वादी आहेत. अर्जदारांनी सदरचा दावा दाखल केल्यानंतर सदरचा दावा दिनांक 13/4/2012 रोजी अर्जदार यांच्या पुराव्याकामी नेमलेला होता, परंतु दिनांक 13/4/2012 रोजी अर्जदार क्रमांक 1 हा आजारी असल्यामुळे तो न्यायालयात हजर राहू शकला नाही. तसेच अर्जदार आजारी असल्याबाबतचा निरोप त्याच्या वकिलांना देता आला नाही. त्यामुळे अर्जदार हे दिनांक 13/4/2012 रोजी तारखेस हजर राहू शकला नाही व सदर तारखेस दावा अर्जदारांच्या पुराव्याअभावी खारिज करण्यात आला. त्यांच्या कथनानुसार सदरचा दावा हा निरंतर मनाईचा असून गैर अर्जदारांनी सदरी दाव्यात केलेले हरकत व अडथळे जर बंद केले नाही तर अर्जदाराचे अपरिमित नुकसान होईल. त्यामुळे सदरचा दावा गुणदोषावर चालवून न्यायनिवाडा होणे आवश्यक आहे. त्याकरिता रेग्युलर दिवाणी दावा नंबर 10/2010 मध्ये पुरावा दिला नाही म्हणून प्रकरण खारिज केल्याचा हुकूम रद्द होऊन प्रकरण पुन्हा फैलावर घेण्याची विनंती अर्जदार यांनी केली आहे. परिच्छेद. गैरअर्जदार यांनी या कामी हजर होऊन त्यांनी अर्जातील संपूर्ण कथनांचा स्पष्टपणे इन्कार केलेला आहे व अर्ज नामंजूर करण्याची विनंती केलेली आहे आणि गैरअर्जदारांना खर्च देण्याची विनंती केली आहे. परिच्छेद. अर्जदारातर्फे विधिज्ञ श्री ढोणे तर गैरअर्जदारतर्फे विद्वान विधिज्ञ श्री लबाड यांचा युक्तिवाद मी ऐकला. अर्जदाराचे विधिज्ञ यांनी अर्जातील कथनाप्रमाणे त्यांचा युक्तिवाद सादर केला तर गैरअर्जदाराचे विधिज्ञांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये अर्जदाराची कथने नाकारली. माझेसमोर खालील वादाचे मुद्दे उपस्थित होत असून त्या मुद्द्यांवरील निष्कर्ष कारणमीमांसेसह मी खालीलप्रमाणे देत आहे. परिच्छेद. अर्जदारांनी विनंती केल्याप्रमाणे रेग्युलर दिवाणी दावा नंबर 10/2010 मध्ये पुरावा दिला नाही म्हणून दावा खारिजचा झालेला आदेश रद्द करून प्रकरण पुन्हा फैलावर घेणे योग्य आहे काय? आदेश काय? अर्ज अंतिम आदेशाप्रमाणे खर्चावर मंजूर करण्यात आला. परिच्छेद. अर्जदार क्रमांक 1 याने त्याच्या कथनाच्या पुष्ट्यर्थ त्याच्या सरतपासाचे शपथपत्र निशाणी 15 वर दाखल केलेले आहे व निशाणी 25 वर अर्जदारातर्फे साक्षीदार क्रमांक 2 डॉक्टर के.डी. सारडा यांना तपासले आहे व निशाणी 27 वर पुढे तोंडी पुरावा देणे नाही म्हणून पुरसीस दिली आहे. याउलट गैरअर्जदार यांनी निशाणी 28 वर त्यांचा तोंडी पुरावा देणे नाही अशी पुरसीस दाखल केली आहे. अर्जदार यांनी निशाणी 5 वर रेग्युलर दिवाणी दावा नंबर 10/2010 मधील निशाणी 1 ची प्रमाणित प्रत दाखल केली आहे. तसेच निशाणी 26 वर डॉक्टर सारडा यांचे अर्जदार आजारी असलेबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले आहे. परिच्छेद. मुद्दा क्रमांक 1 व 2 करिता अर्जदारांनी निशाणी 5 वर
रेग्युलर दिवाणी दावा नंबर 10/2010 मधील निशाणी 1ची सत्यप्रत दाखल केली आहे। सदर दाव्यामध्ये निशाणी 1वर दिनांक 13/4/2012 रोजी आदेश पारित करण्यात आला आहे। वादी गैरहजर राहिल्यामुळे वादीला दावा चालविण्यास स्वारस्य नाही असे दिसून आल्यामुळे दिनांक 13/4/2012 रोजी दावा खारिज करण्यात आला आहे। सदरच्या आदेशाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की वादी हा दिनांक 19/3/2011 या तारखेपासून सतत गैरहजर राहिला। वादीतर्फे कोणताही अर्ज अभिलेखावर नसल्यामुळे सदरचा दावा खारिज करण्यात आला आहे। अर्जदार क्रमांक 1ने त्याच्या सरतपासात दिनांक 13/4/2012 या तारखेला आजारी असल्याने कोर्टात येऊ शकला नाही। तो जाणून बुजून गैरहजर राहिलेला नव्हता असे कथन केलेले आहे। उलट तपासात त्याने उत्तर सूचक प्रश्नांची उत्तरे नकारार्थी दिली आहेत। तसेच साक्षीदार क्रमांक 2 डॉक्टर सारडा यांना निशाणी 25वर तपासून वैद्यकीय प्रमाणपत्र निशाणी 26 सिद्ध केले आहे। परिच्छेद या उलट गैरहजरदार याने निशाणी 1वरती आपले म्हणणे दाखल करून अर्जात नमूद केलेले कारण खोटे असल्याने अर्ज नामंजूर करावा व गैरअर्जदारास खर्च देण्यात यावा असे कथन केले आहे। याशिवाय इतर कोणताही पुरावा गैरअर्जदार यांनी दाखल केलेला नाही। अर्जदार क्रमांक 1 हा दिनांक 13/4/2012 रोजी आजारी असल्याचे दिसून येत आहे। त्यासाठी त्याने निशाणी क्रमांक 26वर डॉक्टर सारडा यांना तपासले असलेबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले आहे। सदरचे प्रमाणपत्राप्रमाणे अर्जदार याने दिनांक 13/4/2012 रोजी उपचार घेतले असल्याचे दिसून येते। तसेच अर्जदार यांनी डॉक्टर सारडा यांची साक्ष नोंदविलेली आहे। त्यामुळे अर्जदार हा दिनांक 13/4/2012 रोजी आजारी होता याबाबत ठोस पुरावा अभिलेखावर आलेला आहे। परिच्छेद रेग्युलर दिवाणी दावा नंबर 10/2010 मधील निशाणी 1वर पारित करण्यात आलेल्या आदेशामध्ये अर्जदार हा दिनांक 13/4/2012 रोजी हजर नसल्याचे सांगितले आहे। अर्जदार याने दिनांक 13/4/2012 रोजी गैरहजर असण्याचे योग्य व संयुक्तिक कारण न्यायालयात सांगितले आहे।